या सोसायटीमध्ये आजी किती वर्ष झालं तुम्ही राहताय आणि या भागामध्ये काम करणारं नेतृत्व कोण आहे असं तुम्हाला वाटतं? तर इथं झाल्या मला 7-8 वर्ष झालेत या हं, सोसायटीत. हं. इथं म्हणजे सोसायटीसाठी की आपल्या भागासाठी? नाही, नाही. ह्या सगळ्या तुमच्या सोसायटीसाठी किंवा तुमचं वैयक्तिक काही काम केलेलं आहे का कोणी किंवा काय? आमच्यासाठी तर आमचे जे कमिटी मेंबर आहेत ते करतात आणि नाना भानगरे तर सहसा जास्तीत जास्त लक्ष देऊन सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार असतो त्यांचा. सोसायटीमध्ये. हो. अगदी म्हणजे काही कारण असलं की सुखाचं असो की दुःखाचं असो, दोघं याच्यात त्यांचा सहभाग असतो. अच्छा. येत्या 15 तारखेला महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत. या भागातून कोण नेता निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते आतापर्यंत जे सोसायटीसाठी नाना भानगऱ्यांचं योगदान आहे हं, ते कधी बघितलं नाही मी. हं, त्या हिशोबाने आमचं सर्वानुमते नानासाहेब भानगरेच निवडून यायला पाहिजे. हं. या सोसायटीमध्ये तुम्ही राहताय. या सोसायटीमध्ये नानांनी एखादं काही काम जे केलंय ते तुम्हाला आठवतंय? आतापर्यंत जे काही मार्गदर्शन केलंय नानांच्यामुळेच झालेलं आहे. हं, काय पाण्याचा राजकीय घडामोडी, काय पाण्याचा प्रश्न, काय हं, वैयक्तिकच्या काही कारणे असतील ते त्यांचं असं मार्गदर्शन लाभलेलं आहे. हं, त्यांच्या मार्गदर्शनमुळे आम्हाला चांगलं लाभलेलं आहे. हं. काय याच्याही पुढं देवाजवळ इच्छा आहे ते समोर असावं अशी आमची इच्छा आहे. अच्छा. हं. आजी अजून काय सांगता येईल त्यांच्या बाबतीत? त्यांचा वाढदिवस मागे साजरा केला. तेव्हाही त्यांनी ज्येष्ठ नागरिकांनाच प्राधान्य दिलं. ते अच्छा. कुठलाही कार्यक्रम असला की आधी ते ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष असतं त्यांचं, बरं. मग बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देतं. श्रीराम चौकात देखील एक ते बसण्याचं हो. ठिकाण हो, हो. ते हां. तर खूपच सुरेख केलेले आहे त्यांनी सगळ्या गोष्टी. तिथून ते- ट्रिप जातात, पिकनिक जातात, असं बरेचसे काही करतात. पण आमच्या सोसायटीपर्यंत काही त्याचा अजून लाभ झालेला नाही कशाचा. अच्छा. पण ठीक आहे सर्व काही. तुम्ही तिकडे कधी गेलात का त्या जिथे ज्येष्ठ नागरिक बसतात तिकडे नाही, नाही. तिकडे आम्ही अद्याप काही गेलेलो नाही. अच्छा. काही एखादी ट्रिप वगैरे नानांच्या माध्यमातून जी केली होती त्या ट्रिपमध्ये तुम्ही गेला? नाही, म्हणजे आमच्या सोसायटीपर्यंत त्या गोष्टीचा अजून आलेला नाही त्यामुळे. अच्छा. हं. परंतु या 15 तारखेला नाना निवडून येतील असं तुम्ही देवाकडे साकडे घालताय का? बरोबर. काय देवाजवळ हीच विनंती करतो, असा कार्यकर्ता, असं पुढाकार घेतलेला माणूस, असा परोपकारी माणूस यावा अशी देवाजवळ चरणी मी प्रार्थना करतो. तरी आता जे काहीतरी मध्यंतरी येत आहेत युट्यूबला वगैरे व्हिडिओ की 10 ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 काहीतरी योजना काढलेल्या आहेत. त्याचाही फायदा आम्हाला मिळायला पाहिजे सगळ्यांनाच. बघा पेन्शन असो किंवा मुलं अगदी भरपूर पैसेवाले असो, पण शेवटी आमचे वैयक्तिक जे प्रश्न असतात ते काही सोडवायला पाहिजेत सगळे. अच्छा. बरं. तर हे प्रश्न नाना भानगरे सोडवतील वाटते का? नक्कीच सोडवतील. अच्छा.